नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता चिपळूण सिटीमध्ये आमच्या गावी चाललो आहोत आणि ते आमची रात्रीची ट्रेन आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. आम्ही AC स्लीपर ट्रेनने गेलो. सकाळी पोचणार होती ती ट्रेन. फायनली आम्ही चिपळूणला आता पोचलो आहोत. आम्ही पोचलोय चिपळूणला. 6 वाजता आम्ही पोचलो. फायनली पोचलो आणि आता आम्ही बिल्डिंगमध्ये पोचलो आहोत आणि आमचं आता घर आलो. नंतर आम्ही घराची क्लिनिंग केली. क्लीन आहे. आणि ही रूम क्लीन आहे. मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. नंतर आम्ही इथे थोडंफार सामान घेतलं. अजून काय घ्यायचं आहे का आधी? लिंबू सरबत प्यायलो, खूप गरमी होती. आता लिंबू सरबत पिऊन झालं आहे. आम्ही नेहमीच त्या सेम ठिकाणी थोडी शॉपिंग करायची आहे ना, की करूया आणि मग जाऊया घरी. छान होतं लिंबू सरबत. तुला कसं असलं लिंबू सरबत? चांगलं होतं. तुला हां चांगलं होतं, स्ट्रॉंग होतं, चांगलं होतं. चला मग आपल्याला थोडीशी शॉपिंग राहिली, जास्त नाही एवढं काही, पण मग जाऊया घरी. आता गरमी पण होते खूप जास्त. आम्ही इकडे TV चालू करतो, रिचार्ज केला आहे. आम्ही मग घरी आलो. आणि मी तुम्हाला ते दाखवते. इकडे हे टाटा स्कायचं आहे सेटअप बॉक्स. मी तुम्हाला काय ते दाखवते बघा. चला आपण आतमध्ये बघूया की मम्मी काय करते. तर मम्मी ना ह्या रूममध्ये बाल्कनीमध्ये बसली आहे आणि ती सिरियल्स ते फोनमध्ये बघते. मम्मी काय एन्जॉय करते सिरियल? मी सिरियल बघते. TV चालू व्हायला वेळ आहे ना आपला. हो, रिचार्ज तर केला आहे. आता सिग्नल जे येत होतं ना ते आता बंद झालं. आता आम्ही चालू केला. म्हणजे झालं चालू? नाही, आता ते त्यांना सांगितलंय कॉल करून. हां, मग येणार बोलला होता कधी. नाही यायची काही गरज नाही. आता बघू, त्यांना सांगितलंय की केलंय करून. तर आता सिग्नल पहिले येत होतं ना, नो सिग्नल. आता तसं नाही येत आहे. आम्ही तर थोडंसं वायर ते आपण गेल्या टाइमला व्हिडिओ काढलेला ना, तर तसं व्हिडिओ बघून ते वायर सेम होते. थोडंफार वेगळं अरेंजमेंट होतं. सकाळी पुसलं ना तर ते पडलं होतं खाली. त्याच्यामुळे झालं होतं, लूज झालंच नाही कनेक्शन. नाही, मी वायर काढून परत कनेक्ट केलं. पण आता बघू कसं काय. मी एक सिरियल बघून घेते, नंतर बाकीच्या टीव्हीवर बघून घेते. काही काय बघायचं आहे ना. ओपन डाव लपंडाव सिरियल. म्हणजे फेवरेट सिरियल कोणती आहे स्टार प्रवाहाची? लपंडाव चांगली आहे जरा. आता चांगली 2-3 बघते मी, पण आता लपंडाव बघून बाकीच्या नंतर लागणार आहे. आता लपंडाव आता लागणार, ते परत लागत नाही. मग आता या बाकीच्या बघते त्या संध्याकाळी लागणार टीव्हीवरती, मग ते तेव्हाच बघेन मग. हा, ती दुपारी लागते ना. ही दुपारी लागते ना, आता गेला ना टाइम निघून. बाकीचं मग संध्याकाळी बघेन मग हॉटस्टारवरती. आणि आता सकाळी वाटतं पाऊस पडून गेला आणि आता बघा कसं इकडे हिरवगार दिसतंय. पाऊस गेला होता आणि मस्त वाटत एकदम. तुला मी उठवणार होती बघायला. आता अजून पाऊस स्टार्ट नाही झालाय. अजून थोडं ऊनच आहे. गरमी तर होतेच आहे, एवढी नाही होत आहे पण, कारण थोडा पाऊस पडून गेला ना. छान वाटतं आपल्या इथे बसल्यावर. इथे पण छान वाटतं बघ. हो. आता सो बेसिकली ही अशी एंट्रन्स आहे ना या बेडरूमची.
तो सोफा अशा इकडे तऱ्हेने सर्व होता, या रूमची आम्ही बाजूला. क्लिनिंग करून घेतली आणि हा प्रॉपर बसला आहे, एवढा मोठा हा सोफा आणि थोडी कम्प्लीट आहे. अरेंजमेंट पण तर चेंज इकडे केली. प्रॉपर संध्याकाळी आम्ही थोडं सापशिडी खेळत होतो. 1 2 3 4 5 6 1 more time. पूजा आहे ना 2 1 2 1 more 6 where is Pooja? 1 2 3 4 5 6 hello one more time. खेळणार 6 नंतर संध्याकाळी आम्ही परत जेवायला गेलो काय नाव आहे याचं? कारण सिलेंडर नव्हता आणला होता, त्यामुळे आम्ही बाहेरच जेवण केलं. काय काय आहे बघू काय. आलो आम्ही डिनर करायला आता आणि मग खाणार आहोत कोकणी थाली. त्याच्यामध्ये आहे लेट मी रिकलेक्ट सॉल्ट. मी त्याच्यामध्ये आहे फणसाची भाजी, शेवयाची खीर आणि काहीतरी होतं, एक मिनटं, काजूची भाजी, काजूची उसळ आणि चपाती आणि भात आणि काय फणसाची भाजी सांगायची आणि चपाती आहे ती मला अजिबात आवडत नाही. सो आता इकडे थाळीच मिळते आणि बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट मॅटर करते राईट. इथे सुद्धा सिरियल लावली आहे आणि आम्ही सगळे बघत आहोत. इकडे पण ब्लॉग चालू आहे, सगळीकडे ब्लॉग चालू आहे. राईस चपाती तिकडे का राईस नुसते. इथे कोकण स्पेशल थाळी होती, फणसाची भाजी, काजूची भाजी. आम्ही घरी आलो आहे आणि ब्लॉग करून आणि ॲक्च्युली खाली वॉक करायचा प्लॅन होता, पण आम्ही घरी आलो आणि आता कंटाळा आला खाली जायचा. तसं घरात पण वॉक करू शकतो, खूप सारे स्टेप्स होतील. आणि आता ही झुंबरवाली लाईट लावली आहे, सो खूप छान लाईटिंग वाटते. कळलं. डिनर छान झाला, सगळ्यांनाच खूप आवडलं जेवण. असं लाईट लावून आम्ही बसलो आहे आता इकडे, शांत वाटतं एकदम. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आम्ही एका बाईला डीप क्लीन करायला सांगितलं होतं किचन, तर ती आली होती आणि ते करवंद आणि जांभळं घेतले होते अदितीने, ते आम्ही आता खात आहोत. खात आहे. कोकणातला मेवा होता हा आणि खूप छान होती जांभळं. आणि नंतर नाश्ता घेऊन आले होते राणी, पोहे आणि थालीपीठ आणि चकली आणली होती ही. आणि चहा जो संपवला आहे आणि ते चहा घेतला आणि ते आम्ही किचनमध्ये मुंबईवरून फॅन नेला होता, तो आम्ही किचनमध्ये लावला. नंतर आम्ही इथे बाहेर टी व्ही सिरियल बघत आहोत. अशा त्याने हा फॅन लावून घेतला आम्ही. ट्रॉली इथे बाहेर काढून स्वच्छ करून ठेवले आहे. सगळे काम चालू आहे आता फास्टमध्ये. इकडे बाल्कनी क्लीन होते. इथे गॅलरी, हॉलची गॅलरी होती, तिथेही स्वच्छ करून घेतली. आणि आता इथे पूजा आणि राणी ट्रॉली लावून घेत आहेत.
नाही नाही, आमचं ते चॅनल आहे ना यूट्यूबला. हां, तर त्याचं आणि आता इथे फ्रीजची पण क्लिनिंग करून घेत आहोत. डीप क्लीन झालंय, म्हणजे ट्रॉलीच्या आतमधून सगळं धुवून सगळी ट्रॉल्या अशा तऱ्हेने हे आमचं किचन पूर्ण साफ जे झालं. टाईल्स आहे ते पूर्ण क्लीन झालंय. उटा, गॅस, फ्रीज सगळं क्लीन झालंय, एकदम डीप क्लीन झालंय किचन. आणि खूप छान वाटतंय आता डीप क्लिनिंगमुळे. अजून एक लाईट आहे वाटतं इकडे. असं अजून एक लाईट आहे, बल्ब आहे. आणि फॅन लावून घेतला ते एक चांगलं झालं, कारण म्हणजे पटकन इकडे क्लीन केलं पुसलं की लगेच ते ड्राय आउट होतं. असे कपाट आहेत, सो असे हे मॅचिंग आहे इकडे सगळं. आता कपडे धुवायचे राहिलेत, कारण आता पूर्ण दिवस काम चालू होतं ना सगळं, तर मशीनमध्ये कपडे धुवायचे आहेत. इकडे 24 आवर्स पाणी आहे, म्हणून ते पॉसिबल होते. आणि इकडे मम्मी सिरियल बघते आहे. सगळीकडे रेंज येते तिकडे जाऊन. आणि मला असं वाटतं की आता पाऊस पडू शकतो, म्हणजे क्लायमेटमध्येच असं अंधार होतोय. बघूया आता पाऊस कधी पडतोय. कारण ॲक्च्युली इकडे एवढी पण गरमी नाही मम्मी जाणवत नाही आहे ना. हां मी हां गरमी एवढी पण नाही जाणवत आहे ना नाही, इकडे. ते छान वाटतं. गरमी पण एवढी नाही वाटत आहे आणि पाऊस आला तर मस्तच वाटेल ना. हो, आता पाऊस आला उद्या तर आम्ही बाहेर जाणार आहोत, तर मग परवा येणार आम्ही इकडे. तर उद्या आम्ही गुहागरला जाणार आहोत. आता अदितीला आम्ही इकडे जवळपास एक शॉप होतं, तर तिकडे पाठवलं होतं मॅगी आणायला आणि काहीतरी असंच खाऊ आणायला. ॲक्च्युली आम्ही वेट करतो कुल्फीची. आय थिंक आधी मम्मीने आणले का? कुल्फी आणले. का ग आणली आहे? हा कशी रे, आणलीच नाही. पाऊस पडला तर तुम्हाला नक्कीच दाखवेल, खूप छान वाटेल आम्हाला, ऐकेल थंडगार वाटेल. आणि आज पावसाचं वातावरण झालंय. मम्मी काय बनवतेस? आता मी जेवण बनवते आणि ते मी भात डाळ आता लावणार आहे. नंतर राणीने मेथीची भाजी आणली आहे, ती आज मेथीची भाजी बनवणार आहे. आणि आता आमटी भात. आणि पाऊस सुद्धा सुरू झाला आहे. हो, आता संध्याकाळचे ते 6 का किती वाजलं काय मी मग पाऊस पडते दाखवते. पाऊस फायनली इकडे स्टार्ट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता कसं वाटतंय. जवळ आल्यासारखं झालंय. पावसाची सुरुवात झालेली आहे कोकणात. हवाय जोरातच आहे. जे बघा तुम्ही बघू शकता की कसं पडदे उडत आहेत. लाईट गेली आहे, पाऊस पडतो आहे. आणि हे बघा मॅगी आणि चहा रेडी झाला आहे. पाऊस खूप जोरातच आला आहे. मॉपिंग केलं पूर्ण घरचं, लादी पुसली. इकडे मम्मी सिरियल बघते आहे. प्रसन्न झालंय घर, असं एकदम अगरबत्ती धूप झालंय घरात पूर्ण. खूप फ्रेश वाटतंय, प्रसन्न वाटतंय. कशाला करतेस? हा, रेकॉर्ड करते. डाळीला फोडणी घालतेस. मी कापले टॅमॅटो, कापले डाळ करते ना आमटी. थोडं तिखट कर ना जरा. पण तिखटवाला तिने तिखाला आणलंय ना, तिखटवाला नाही. काय करणार आता? आंघोळ केली तिघींनी, फ्रेश झालो, दिवसभर बरेच कामं केले आणि आता डिनर बनतोय. भूक लागली आहे. तसं मगाशी आम्ही मॅगी खाल्ली आणि चहा सुद्धा प्यायला आहे. आणि आता खूप छान थंडगार वातावरण झालं आहे. युजली गरमीमध्ये नळ चालू केलं की गरम पाणी येतं, पण आता ते छान गार पाणी येतं आहे. वा वा, बटाट्याची भाजी, आमटी
आमटी बनली आहे, बटाट्याची भाजीसुद्धा रेडी आहे. भाजी मेथीची भाजी घालायची आहे आणि इकडे भातसुद्धा रेडी आहे. मेथीची भाजी झाली की जेवण तयार आहे. मग जेवून घेऊया आपण. कशी वाटली आमची बटाट्याची भाजी? कशी वाटली? बटाट्याची भाजी तर खूप बटाट्याची टेस्टी भाजी नाही, म्हणजे आपण छोटे छोटे अच्छा, असं राई जिऱ्यामध्येच केलं आहे, म्हणजे मसाला नाही हळद टाकून. बाकी काय नाही, म्हणजे खूप टेस्टी लागते ना, मसाला आवडते ना म्हणून घातली ती. हो. केली आहे ती. मेथीची पण भाजी लागली आहे. जेवण असं वाटतंय जेवण छान झालं. तुम्ही सांगा, मी बनवलं, तुम्ही सांगा. बोल तू काय. असं जेवण आता आहे. गरम केलेलं पाणी आहे, ते थंड करत ठेवलं होतं आणि भाकरी आम्ही बाहेरून आणली. आता आम्ही सगळे जेवायला बसतो. असे आमचे चिपळूणच्या घरचे 2 दिवस पूर्ण झाले आणि आम्ही तिसऱ्या दिवशी बाहेर जाणार होतो आणि त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.